श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आत्मविश्वास ही एक अशी गोष्ट आहे जी कोणतंही संकट पेलायला आपल्याला मदत करते. प्रत्येक गोष्टीशी हिमतीनं लढायला प्रवृत्त करते. आपल्यावर विश्वास असणं हे खूप गरजेचं आहे आणि हाच विश्वास आपल्याला यशाच्या शिखरावर पोहोचायला मदत करत असतो. श्रोते हो, स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर आपण आत्मविश्वासानं म्हणू शकतो, होय, मी हे नक्कीच करू शकतोय. आय कॅन डू इट. श्रोते हो, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर असलेला विश्वास. कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीवर डोळं झाकून विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्यावर स्वतःवर मनापासून विश्वास असला पाहिजे, आणि तरच आपण अशक्य गोष्ट शक्य करू शकतो. श्रोते हो, आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण कोणत्याही परिस्थितीवर मात देखील करू शकतो. कोणाचा दुसऱ्याचा आपल्यावर विश्वास नसला तरी आपला मात्र आपल्यावर विश्वास असणं हे खूप खूप गरजेचं आहे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी ही सुंदर विचारांची शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. प्रेम हे ठरवून होत नसतं. एखाद्याची सवय झाली की प्रेम आपोआप होऊन जातं. खोटी शपथ घेऊन माणूस मरत नसतो, पण मरतो तो विश्वास. काही नाती ही अशीच असतात. त्याला नाव नसतं, पण तरीही खूप काही देऊन जातात. जीवन जगताना काळजी घेणारं कोणीतरी सोबत असेल तर आणखी 4 क्षण जगावंसं वाटतं. जे कोणाला सांगता येत नाही ते स्वतःच्याच मनाला सांगायचं असतं. सुंदरतेपेक्षा सहवास आणि स्वभाव हा प्रेमात पडायला पुरेसा असतो. काही माणसं आयुष्य असतात पण आयुष्यात नसतात. हल्ली गप्प राहणं चांगलं वाटतं, कारण समजून घेणारं कोणीच नाही, आणि जे समजून घेतात तेच आपल्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढतात. नवऱ्याला बोलताना 10 वेळा विचार करून बोलत चला, कारण तो सगळं काही बायकोसाठी आणि मुलांसाठी करत असतो. मनातले संकेत हे ज्यांना न बोलता कळतात, त्यांच्याच मनांची खोल नाती जुळतात. लाडकी बहीण योजना बनवून पैसे देण्यापेक्षा सुरक्षित माझी बहीण योजना बनवून सुरक्षा द्या. लाडक्या बहिणीला पैशाची नाही तर सुरक्षेची गरज आहे. आवडती स्त्रीच एक दिवस पुरुषाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण बनते. स्त्री कळायला स्त्री व्हावं लागतं. जिथं तुम्हाला तुमचं महत्त्व समजावून सांगावं लागतं, तेव्हा समजून जायचं की आता तुमचं महत्त्व राहिलेलं नाही. आयुष्य हे संपवता येत नाही, म्हणून जगत असाल तर हा जिवंतपणे जगलेला मृत्यू असतो. खोटं बोलणं वाईट असतं असं म्हटलं जातं, पण तेच खोटं कोणाचं भलं करत असेल तर जरूर खोटं बोलावं. नजरेला आवडलेल्या गोष्टींपेक्षा हृदयानं निवडलेली गोष्ट ही जगात सगळ्यात सुंदर असते. आपलं स्वतःचंच आयुष्य जर फाटकं असेल तर दुसऱ्याच्या आयुष्याला ठिगळ लावून उपयोग नसतो. परिस्थिती बदलली
की आपली मनस्थिती बदलते. गुरुला शिष्य म्हणाला, गुरुदेव, एका व्यक्तीने आश्रमाला गाय भेट दिली. गुरु म्हणाले, बरं झालं, दूध प्यायला मिळेल. एका आठवड्यानंतर शिष्य गुरुंना म्हणाला, गुरुदेव, ज्यानं गाय दिली होती ती व्यक्ती आपली गाय परत घेऊन गेली. गुरु म्हणाले, बरं झालं, शेण उचलण्याचा त्रास वाचला. स्वतःचं मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार असतो. टाळता येणं सोपं असतं, पण सांभाळता येणं कठीण असतं. कारण सांभाळायला समोरच्याच्या मनाचा अंतरंग जाणावा लागतो आणि तो आपल्या मना इतकाच जवळचा मानावा लागतो. आपल्या माणसावर आपण चिडतो, आपल्या माणसावर आपण राग व्यक्त करतो, कारण ती आपल्या हक्काची व्यक्ती असते म्हणून. पण ती व्यक्ती आपल्याला आपलं मानत नसेल तर शांत राहिलेलं कधीही चांगलं असतं. जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका. कधी चुकून डोळ्यात 2 अश्रू आलं तर ते पोसायला किती जण येतात ते मोजा. प्रवास करताना ट्रेन्स येतात आणि जातात, तशीच माणसं येतात आणि जातात. जे थांबतात ते आपले असतात आणि जे थांबत नाहीत ते आपल्यासाठी आलेलीच नसतात. आपण चांगलं तर सगळं चांगलं हे फक्त बोलायला आणि ऐकायला चांगलं वाटतं, पण खऱ्या आयुष्यात असं अजिबात नसतं. संस्कार देणारी आई असली तरी संस्कार जपणारा बाबा असतो. संयम शिकवणारी आई असली तरी खंबीर बनवणारा बाबा असतो. आपल्या माणसाने परक्यासारखं आपल्याला वागवलं ना तर खूप त्रास होतो. जेव्हा आपली वेळ वाईट सुरू असते तेव्हा फक्त शांत राहणंच योग्य असतं. 24 तासातले 5 तास जरी स्वतःचा विचार केला तुम्ही तर या जगातला कोणताही माणूस तुम्हाला भावनिक दुःख देऊ शकत नाही. स्त्री समजदार नसेल तर घर तुटतं आणि पुरुष समजदार नसेल तर फक्त बाई तुटते.